गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण एव्हरीथिंग आणि एव्हरीथिंग एल्स, नथिंग आणि नथिंग एल्स, एनिथिंग आणि एनिथिंग एल्स यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे, याचा यूज एक्झॅक्टली कुठे, कसा, केव्हा करायचा, हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे वर्ड तर आपल्याला माहीत आहेत, बऱ्याच जणांनी याचे यूजेससुद्धा केले असतील, पण थोडंसं कन्फ्युजन असेल की बाबा एक्झॅक्टली याचे यूजेस कुठे करायचे. ते सगळा प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. पहिल्यांदा बघूया आपण एव्हरीथिंग आणि एव्हरीथिंग एल्स. एव्हरीथिंग म्हणजे काय? सर्व काही, प्रत्येक गोष्ट. म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे काय? ऑल थिंग्स टुगेदर, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्रित. फॉर एक्झाम्पल, सर्व काही तयार आहे. एव्हरीथिंग इज रेडी. एव्हरीथिंग इज रेडी. आता या एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही मध्ये काय आलं की सगळं काही तयार आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे पार्टी होणार आहे, त्या पार्टीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तयार आहेत, असं सेंटेन्स असतं. त्यावेळेस तुम्हाला एव्हरीथिंगचा यूज करायचा आहे. तिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. सर्व काही म्हणजे ए टू झेड गोष्टी. सी नोज एव्हरीथिंग अबाउट मी. सी नोज एव्हरीथिंग अबाउट मी. प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते. प्रत्येक म्हणजे जे जे आपल्या लाईफमध्ये घडतं, अशा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही बोलत आहात. म्हणून एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. हे झालं एव्हरीथिंगचं. आता बघा एव्हरीथिंग एल्स. स्लाइटली डिफरन्स आहे गाईज, थोडं लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमची क्लॅरिटी वाढेल. एव्हरीथिंग एल्स म्हणजे काय? बाकी सर्व, म्हणजे इतर गोष्टी, म्हणजे एक गोष्ट सोडून बाकी सर्व. अशा प्रकारचे जेही सेंटेन्स असतात त्यामध्ये तुम्हाला सर्व, बाकी सर्व यासाठी एव्हरीथिंग एल्सचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा. मला चहा बाकी सर्व गोष्टीपेक्षा जास्त आवडतो. आता आता ह्या सेंटेन्स बघा. मला चहा म्हणजे तुम्हाला चहा चहा हा बाकी सर्व गोष्टीपेक्षा जास्त आवडतो. या बाकी सर्वसाठी तुम्हाला इथे एव्हरीथिंग एल्सचा यूज करायचा आहे. सेंटेन्स बघा. आय लाईक टी मोर दॅन एव्हरीथिंग एल्स. आय लाईक टी मोर दॅन एव्हरीथिंग एल्स. क्लिअर? तिने पैसे घेतले आणि बाकी सर्व सोडलं. म्हणजे तिने पैसे घेतले, एक गोष्ट घेतली, पण बाकी सर्व सोडलं. She took money and left everything else. She took money and left everything else. लक्षात आलं तुमचं? एव्हरीथिंग एल्स म्हणजे काय? एक सोडून बाकी सर्व गोष्टी. तिने इतर सर्व गोष्टीपूर्वी ग्रहपाठ केला. म्हणजे तिनं इतर सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त काय केला? ग्रहपाठ केला. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. शी फिनिश्ड हर होमवर्क बिफोर एव्हरीथिंग एल्स. शी फिनिश्ड हर होमवर्क बिफोर एव्हरीथिंग एल्स. होमवर्क वॉज डन बिफोर डुईंग एनी अदर ॲक्टिव्हिटी. म्हणजे कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी तिने होमवर्क केला. क्लिअर? नेक्स्ट. आय होप तुमचं आता एव्हरीथिंग आणि एव्हरीथिंग एल्स क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं नथिंग आणि नथिंग एल्स. इझी आहे. नथिंग म्हणजे काय? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे झिरो, काहीच नाही, काहीच नाही, एम्प्टी. आणि नथिंग एल्स. नथिंग एल्स म्हणजे काय? बाकी काहीच नाही. म्हणजे बाकी काहीच नाही म्हणजे एक गोष्ट सोडून बाकी काहीच नाही. सेम जसं एनिथिंग एल्सचा आपण यूज केला होता तशाच प्रकारे आहे, पण यामध्ये थोडी सेंटेन्स वेगळी असणार आहेत. आता पहिल्यांदा आपण नथिंगचे सेंटेन्स बघूया जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. त्या डब्यात काहीच नाही. देअर इज नथिंग इन द बॉक्स. देअर इज नथिंग इन द बॉक्स. दॅट मीन्स बॉक्स इज एम्प्टी. म्हणजे झिरो, बॉक्समध्ये काहीच नाही आहे. मला काहीच बोलायचं नाही. आय हॅव नथिंग टू से. आय हॅव नथिंग टू से म्हणजे एकही गोष्ट मला बोलायची नाही. अशा प्रकारे. तिने काल काहीच केलं नाही. शी डिड नथिंग यस्टरडे. शी डिड नथिंग यस्टरडे.
सी डिडंट डू एनी वर्क और एनी ॲक्टिव्हिटी यस्टरडे. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. म्हणून अशा सेंटेन्समध्ये नथिंगचा यूज केला. आणि ज्यावेळेस तुम्ही नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये नथिंगचा यूज करता त्यावेळेस नॉट लिहिण्याची गरज नाही. कारण नथिंग हेच अकॉर्डिंग टू नॉट सारखाच याचा यूज केला जातो. त्याच्यामुळे इथे डबल नॉट लिहून परत नथिंग लिहिलं तर सेंटेन्स रॉंग होईल. माझ्याकडे घालायला काहीच नाही. आय हॅव नथिंग टू वेअर. आय हॅव नथिंग टू वेअर. आय होप नथिंगचे क्लिअर झालेले असतील सेंटेन्स. एनिथिंग एल्सचे सेंटेन्स बघा. बाकी काहीच नाही किंवा एक गोष्ट सोडून बाकी काहीच नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सांगितली त्यांना आणि म्हणताय की बस एवढंच, बाकी काहीच नाही. अशा प्रकारचं सेंटेन्स. आता याचं एक्झाम्पल, मला फक्त पाणी हवं आहे, बाकी काहीच नको. म्हणजे मला फक्त पाणी द्या, चहा कॉफी काहीच नाही, असा याचा मीनिंग झाला. बाकी काहीच नको यासाठी तुम्हाला नथिंग एल्सचा यूज करायचा आहे. सेंटेन्स तुम्हाला ह्या सगळ्या याच्यामध्ये सेंटेन्स तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स बनवायचे आहेत किंवा जर मॉडल वर्ब्स आली तर त्या वाईज सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. आय वॉन्ट वॉटर नथिंग एल्स. आय वॉन्ट वॉटर नथिंग एल्स. तो फक्त कामाबद्दलच बोलला, बाकी काहीच नाही. ही टॉक्ड अबाउट वर्क अँड नथिंग एल्स. ही टॉक्ड अबाउट वर्क अँड नथिंग एल्स. म्हणजे तो कामाबद्दलच बोलला, बाकीचं काही बोललेलं नाही. ते रात्री जेवणात फक्त सलाड खाते, बाकी काहीच नाही. म्हणजे ती सलाडला सोडून काहीच खात नाही, एक गोष्ट सोडून काहीच खात नाही. शी eats salad and nothing else for dinner. She eats salad, nothing else for dinner. क्लिअर झालं नथिंग आणि नथिंग एल्स. नेक्स्ट आहे आपलं एनिथिंग आणि एनिथिंग एल्स. एनिथिंग म्हणजे काय? काहीही. आपण बऱ्याचदा यूज करतो, मला काहीही दे. एनिथिंग म्हणजे काय? काहीही. तुला खायला काही हवं आहे का? डू यू वॉन्ट एनिथिंग टू इट? डू यू वॉन्ट एनिथिंग टू इट म्हणजे काहीही, त्याच्यात काही पर्टिक्युलर नाही आहे. तुला काहीही हवे असेल तर मला फोन कर. म्हणजे काहीही तुला हवं असू दे, मला फोन कर. इफ यू नीड एनिथिंग कॉल मी. इफ यू नीड एनिथिंग कॉल मी. तो आपल्या कुटुंबासाठी काहीही करेल. तो आपल्या कुटुंबासाठी काहीही करेल. म्हणजे तो आपल्या फॅमिलीसाठी काहीही करेल. त्याला भलेही पसंत असेल किंवा नसेल, पण आपल्या कुटुंबासाठी तो करेल, असं त्याचं मीनिंग. ही विल डू एनिथिंग फॉर हिज फॅमिली. ही विल डू एनिथिंग फॉर हिज फॅमिली. हे झालं एनिथिंग. आता एनिथिंग एल्स म्हणजे काय? दुसरं काही किंवा अजून काही. म्हणजे एक एक्झाम्पल बघा. समजा तुमच्याकडे बर्थडे पार्टी आहे आणि तुम्ही मुलांना पहिले केक दिला आणि तुम्ही परत विचारताय की तुला अजून काही पाहिजे का? एनिथिंग एल्स यू वॉन्ट. अशा प्रकारे म्हणजे एखादी गोष्ट दिली आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पाहिजे आहे का, तेव्हा तुम्हाला एनिथिंग एल्सचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तुला अजून काही हवं आहे का किंवा तुला दुसरं काही हवं आहे का, अशा दोन्ही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स? अजून काही करायचं आहे का? म्हणजे तू बाकीचे सगळी कामं संपली आणि तुम्ही विचारताय की अजून काही कामं करायची आहेत का, अशा प्रकारचा मीनिंग. इज देअर एनिथिंग एल्स टू डू? इज देअर एनिथिंग एल्स टू डू? मला दुसरं काहीच नको आहे. आय डोंट नीड एनिथिंग एल्स. आय डोंट नीड एनिथिंग एल्स. तू मला अजून काही विचारू शकतोस. म्हणजे आता जेवढंपर्यंत विचारलं, पण तुला याच्या व्यतिरिक्त अजून काही विचारायचं असेल तर तू मला विचारू शकतोस. यू कॅन आस्क मी एनिथिंग एल्स. यू कॅन आस्क मी एनिथिंग एल्स. आय होप गाईज तुम्हाला एनिथिंग, एनिथिंग एल्स, एव्हरीथिंग एल्स, नथिंग एल्स क्लिअर झालेलं असेल. एनिथिंग म्हणजे काय? काहीही. आणि एनिथिंग एल्स अजून काही किंवा दुसरं काही. एव्हरीथिंग सर्व गोष्टी किंवा सगळं काही. एव्हरीथिंग एल्स
बाकी सर्व गोष्टी, म्हणजे एक सोडून बाकी सर्व गोष्टी. नथिंग काहीच नाही आणि नथिंग एल्स बाकी काहीच नाही. अशा प्रकारे गाईज बाकी काहीच नाही. आय होप तुम्हाला आता क्लिअरली या सगळ्यामधला डिफरन्स कळालेला असेल. आता हे वर्ड्स यूज करून तुम्ही खूप सारे सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलू शकणार आहात. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.